नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाललोय क्रिसमसचं काय डेकोरेशन केलंय ते बघण्यासाठी। तर मित्रांनो, क्रिसमसमुळे जे वेगवेगळ्या ठिकाणी सोलापूरमध्ये असे डेकोरेशन केलते आणि त्यामध्येच एक मला काहीतरी वेगळं दिसलं जे की खूपच चांगलं होतं एक प्रकारचं। तर या मंडळाने बेसिकली जे आहे तिरंग्याचं जे डेकोरेशन केलं होतं आणि तेही लायटिंगच्या द्वारे, आणि त्यासोबत जे जीजस आहेत यांचं डेकोरेशनसुद्धा केलं इथं। आणि याचं जे मित्रांनो लाईटीचं जे होतं ते सगळ्यात भारी होतं ॲक्च्युली बघायला गेलं तर। त्यांनी समोर केलं तर तिरंगा, म्हणजे आपलं जे तिरंगा आहे त्याचं जे लायटिंग केलं तर ते समोरच्या टावरवर केलं तर BSNLच्या, म्हणजे की ॲक्च्युली खरंच खूप तर काहीतरी वेगळं होतं आणि इंटरेस्टिंग होतं। तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये। तर जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण आलेलो आहे सोलापूरमधलं जे 7 रस्त्याचं चर्च आहे तिथं, आणि ॲक्च्युली क्रिसमसचा जो सीझन आहे तो चालू आहे आणि त्यासाठी मी म्हणजे चर्चला आलेलो आहे। याच्या अगोदर ॲक्च्युली मी जे आहे सेकंड टाईम ॲक्च्युली असणार आहे माझं, कारण मी फर्स्ट टाईम जे आहे ते माझ्या मित्रांसोबत आलो होतो आणि आता सेकंड टाईम आलं ॲक्च्युली चर्चचं म्हणजे जे डेकोरेशन आहे ते तुम्हाला दाखवायला। आणि ॲक्च्युली पिक्चरमध्येच बघितलं मी खूप वेळा म्हणजे डेकोरेशन, आणि त्यामुळं लायटिंग हे खूप चांगले वाटते। तुम्ही बघू शकता आपण चर्चला आलो आहे, जे की आपल्या 7 रस्त्याचं जे मेन चर्च आहे, मोठं चर्च आहे, आणि इथं बघू शकता तुम्ही। आणि मित्रांनो, इथं जे तुम्ही डेकोरेशन बघताय ते ॲक्च्युली जे जीजस आहेत त्यांचा ॲक्च्युली जन्म डे, त्यालाच आपण क्रिसमस असं सेलिब्रेट केलं जातं। आणि इथं जे बघू शकता तुम्ही जे डेकोरेशन आहे त्यामध्ये आपले जे जीजस आहेत त्यांचं आय थिंक जन्मच्या दिवशीचं जे असतं डेकोरेशन ते केलेलं आहे। तुम्ही बघू शकता क्रिसमस ट्री जे आपण पिक्चरमध्ये बघतो, वरती स्टार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जसे की बघू शकता हे जे महाग चर्च आहे हेच ते मेन चर्च आहे 7 रस्त्याचं। आणि इथंच ॲक्च्युली जे आहे रात्री 12 वाजता म्हणजे खूप मोठ्या ह्याच्याने जे आहे सेलिब्रेशन केलं जातं। आणि उद्या आहे 25 तारीख म्हणजे मेन क्रिसमसचा जो दिवस। तर मित्रांनो, त्यानंतर आम्ही जे मेन चर्चमध्ये आहे ते आतमध्ये गेलो, आणि आतमध्ये ॲक्च्युली कोणच नव्हतं कारण अजून ते जे मेन सेलिब्रेशन ते रात्री असतं, पण आतमध्ये खूप सुंदर लायटिंग केली होती। तुम्ही बघू शकता इथं म्हणजे खूप सुंदर प्रकारचे जे लाइटिंग आहे ती केली आहे चर्चमध्ये। आणि इथं त्यासोबतच सॅन्टा क्लॉज सुद्धा बघू शकता जे लाइटिंगमध्ये डेकोरेशन केलेलं आहे, चांगलं दिसतं ॲक्च्युली। आपली दिवाळी असल्यावरच एक प्रकारे आय थिंक त्यांच्यामध्ये ख्रिश्चनचं जे आहे क्रिसमस हे सेलिब्रेट केलं जातं भारतामध्ये। तर क्रिसमसचं डेकोरेशन बघून झाल्यानंतर मित्रांनो आपण तिथून निघालो काहीतरी खाण्यासाठी। तर मित्रांनो, आपण आता आलोय वडापाव खायला 7 रस्त्याला, सोलापूर वडापावला। तर हा होता मित्रांनो आजचा क्रिसमसचा डेकोरेशन बद्दलचा ब्लॉग। तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा मला। तुम्हाला कुठला पार्ट आवडला तोही सांगा। अशाच चांगल्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।